नमस्कार मित्रांनो, लाईफ अँड करिअर ज्ञान या चॅनलवर मी विकास शिंदे तुमचं मनापासून स्वागत करतो। आज आपण खूप सोप्या पद्धतीने रोज वापरता येतील असे मराठी टू इंग्लिश क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर्स पाहणार आहोत। तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर या वाक्यांचा वापर करून सराव करू शकता। याने तुमचे इंग्लिश सुधारण्यासाठी खूप मदत होईल आणि तुमचा कॉन्फिडन्स पण वाढेल। तर चला सुरू करूया। वेअर डू यू वर्क? तू कुठे काम करतोस? आय वर्क ॲट अ प्रायव्हेट कंपनी. मी खाजगी कंपनीत काम करतो। वेअर डू यू वर्क? तू कुठे काम करतोस? आय वर्क ॲट अ प्रायव्हेट कंपनी. मी खाजगी कंपनीमध्ये काम करतो। व्हॉट आर यू रीडिंग? तू काय वाचत आहेस? आय एम रीडिंग अ नोवेल. मी कादंबरी वाचत आहे। व्हॉट आर यू रीडिंग? तू काय वाचत आहेस? आय एम रीडिंग अ नोवेल. मी कादंबरी वाचत आहे। व्हाय डिड यू कॉल मी? तू मला का फोन केला? आय कॉल्ड यू फॉर हेल्प. मी तुला मदतीसाठी फोन केला। व्हाय डिड यू कॉल मी? तू मला का फोन केला? आय कॉल्ड यू फॉर हेल्प. मी तुला मदतीसाठी फोन केला। व्हेन विल यू ट्रॅव्हल? तू कधी प्रवास करशील? आय विल ट्रॅव्हल टुमॉरो मॉर्निंग. मी उद्या सकाळी प्रवास करेन। व्हेन विल यू ट्रॅव्हल? तू कधी प्रवास करशील? आय विल ट्रॅव्हल टुमॉरो मॉर्निंग. मी उद्या सकाळी प्रवास करेन। हाऊ डू यू कुक राईस? तू भात कसा शिजवतोस? आय कुक राईस इन अ प्रेशर कुकर. मी कुकरमध्ये भात शिजवतो। हाऊ डू यू कुक राईस? तू भात कसा शिजवतोस? आय कुक राईस इन अ प्रेशर कुकर. मी कुकरमध्ये भात शिजवतो। हू इन्व्हायटेड यू? तुला कोणी बोलवले? माय फ्रेंड इन्व्हायटेड मी. माझ्या मित्राने मला बोलवले। हू इन्व्हायटेड यू? तुला कोणी बोलवले? माय फ्रेंड इन्व्हायटेड मी. माझ्या मित्राने मला बोलवले। हाऊ मच मनी डू यू नीड? तुला किती पैसे हवेत? आय नीड 500 रुपीज. मला 500 रुपये हवेत। हाऊ मच मनी डू यू नीड? तुला किती पैसे हवेत? आय नीड 500 रुपीज. मला 500 रुपये हवेत। वेअर आर यू गोइंग नाव? तू आत्ता कुठे जात आहेस? आय एम गोइंग टू द मार्केट. मी बाजारात जात आहे। वेअर आर यू गोइंग नाव? तू आता कुठे जात आहेस? आय एम गोइंग टू द मार्केट. मी बाजारात जात आहे। व्हॉट डिड यू बाय? तू काय खरेदी केले? आय बॉट फ्रेश व्हेजिटेबल्स. मी ताज्या भाज्या खरेदी केल्या। व्हॉट डिड यू बाय? तू काय खरेदी केले? आय बॉट फ्रेश व्हेजिटेबल्स. मी ताज्या भाज्या खरेदी केल्या। व्हाय आर यू स्माइलिंग? तू का हसत आहेस? आय एम स्माइलिंग बिकॉज आय एम हॅपी. व्हाय आर यू स्माइलिंग? तू का हसत आहेस? आय एम स्माइलिंग बिकॉज आय एम हॅपी. मी आनंदी आहे म्हणून हसत आहे। व्हाय आर यू स्माइलिंग? तू का हसत आहेस? आय एम स्माइलिंग बिकॉज आय एम हॅपी. मी आनंदी आहे म्हणून हसत आहे। व्हेन डज द ट्रेन अराईव्ह? ट्रेन कधी येते? द ट्रेन अराईव्ज ॲट 6. ट्रेन 6ला येते। व्हेन डज द ट्रेन अराईव्ह? ट्रेन कधी येते? द ट्रेन अराईव्ज ॲट 6. ट्रेन 6ला येते। हाऊ लॉंग विल यू स्टे हिअर? तू इथे किती दिवस राहशील? आय विल स्टे हिअर फॉर 2 days. मी इथे 2 दिवस राहील। हाऊ लॉंग विल यू स्टे हिअर? तू इथे किती दिवस राहशील? आय विल स्टे हिअर फॉर 2 days. मी इथे 2 दिवस राहील। व्हॉट मेक्स यू स्ट्रॉंग? तुला मजबूत काय बनवते? रेग्युलर एक्सरसाइज मेक मी स्ट्रॉंग. नियमित व्यायाम मला मजबूत बनवतो। व्हॉट मेक्स यू स्ट्रॉंग? तुला मजबूत काय बनवते? रेग्युलर एक्सरसाइज मेक्स मी स्ट्रॉंग. नियमित व्यायाम मला मजबूत बनवतो। व्हेअर डिड यू लर्न ड्रायव्हिंग? तू ड्रायव्हिंग कुठे शिकलास? आय लर्न ड्रायव्हिंग ॲट अ ट्रेनिंग सेंटर. मी प्रशिक्षण केंद्रात ड्रायव्हिंग शिकलो। व्हेअर डिड यू लर्न ड्रायव्हिंग? तू ड्रायव्हिंग कुठे शिकलास? आय लर्न ड्रायव्हिंग ॲट अ ट्रेनिंग सेंटर. मी प्रशिक्षण केंद्रात ड्रायव्हिंग शिकलो।
वाय वर यू लेट? तुला उशीर का झाला? आय वॉज लेट बिकॉज टू ट्रॅफिक. वाहतुकीमुळे मला उशीर झाला. वाय वर यू लेट? तुला उशीर का झाला? आय वॉज लेट ड्यू टू ट्रॅफिक. वाहतुकीमुळे मला उशीर झाला. विच बुक इन्स्पायर्ड यू? कोणत्या पुस्तकाने तुला प्रेरणा दिली? अ मोटिवेशनल बुक इन्स्पायर्ड मी. एका प्रेरणादायी पुस्तकाने मला प्रेरणा दिली. विच बुक इन्स्पायर्ड यू? कोणत्या पुस्तकाने तुला प्रेरणा दिली? अ मोटिवेशनल बुक इन्स्पायर्ड मी. एका प्रेरणादायी पुस्तकाने मला प्रेरणा दिली. हाऊ ऑफ्टेन डू यू एक्सरसाइज? तू किती वेळा व्यायाम करतोस? आय एक्सरसाइज एव्हरी मॉर्निंग. मी दर सकाळी व्यायाम करतो. हाऊ ऑफ्टेन डू यू एक्सरसाइज? तू किती वेळा व्यायाम करतोस? आय एक्सरसाइज एव्हरी मॉर्निंग. मी दर सकाळी व्यायाम करतो. व्हॉट हॅपन्ड येस्टरडे? काल काय झाले? ॲन ॲक्सिडंट हॅपन्ड येस्टरडे. काल एक अपघात झाला. व्हॉट हॅपन्ड येस्टरडे? काल काय झाले? ॲन ॲक्सिडंट हॅपन्ड येस्टरडे. काल एक अपघात झाला. वेअर डिड यू कीप द कीज? तू चाव्या कुठे ठेवल्या? आय केप्ट द कीज ऑन द टेबल. मी चाव्या टेबलावर ठेवल्या. वेअर डिड यू कीप द कीज? तू चाव्या कुठे ठेवल्या? आय केप्ट द कीज ऑन द टेबल. मी चाव्या टेबलावर ठेवल्या. व्हाय डू यू वेकअप अर्ली? तू लवकर का उठतोस? आय वेकअप अर्ली फॉर स्टडी. मी अभ्यासासाठी लवकर उठतो. व्हाय डू यू वेकअप अर्ली? तू लवकर का उठतोस? आय वेकअप अर्ली फॉर स्टडी. मी अभ्यासासाठी लवकर उठतो. हू हेल्प यू टुडे? आज तुला कोणी मदत केली? माय ब्रदर हेल्प मी. माझ्या भावाने मला मदत केली. हू हेल्प यू टुडे? आज तुला कोणी मदत केली? माय ब्रदर हेल्प मी. माझ्या भावाने मला मदत केली. व्हॉट आर यू प्लॅनिंग? तू काय योजना करत आहेस? आय एम प्लॅनिंग अ ट्रिप. मी सहलीची योजना करत आहे. व्हॉट आर यू प्लॅनिंग? तू काय योजना करत आहेस? आय एम प्लॅनिंग अ ट्रिप. मी सहलीची योजना करत आहे. हाऊ डिड यू सॉल्व दिस प्रॉब्लेम? तू हा प्रश्न कसा सोडवला? आय सॉल्व दिस प्रॉब्लेम केअरफुली. मी हा प्रश्न काळजीपूर्वक सोडवला. हाऊ डिड यू सॉल्व दिस प्रॉब्लेम? तू हा प्रश्न कसा सोडवला? आय सॉल्व दिस प्रॉब्लेम केअरफुली. मी हा प्रश्न काळजीपूर्वक सोडवला. वेअर विल यू मीट मी? तू त्याला कुठे भेटशील? आय विल मीट हिम ॲट द स्टेशन. मी त्याला स्टेशनवर भेटेन. वेअर विल यू मीट हिम? तू त्याला कुठे भेटशील? आय विल मीट हिम ॲट द स्टेशन. मी त्याला स्टेशनवर भेटेन. विच कलर डू यू लाईक? तुला कोणता रंग आवडतो? आय लाईक ब्ल्यू कलर. मला निळा रंग आवडतो. विच कलर डू यू लाईक? तुला कोणता रंग आवडतो? आय लाईक ब्ल्यू कलर. मला निळा रंग आवडतो. व्हाय इज शी क्राईंग? ती का रडत आहे? शी इज क्राईंग ड्यू टू पेन. ती वेदनेमुळे रडत आहे. व्हाय इज शी क्राईंग? ती का रडत आहे? शी इज क्राईंग ड्यू टू पेन. ती वेदनेमुळे रडत आहे. व्हॉट डू यू प्रेफर? तुला काय आवडते? आय प्रेफर टी इन द इव्हनिंग. मला संध्याकाळी चहा आवडतो. व्हॉट डू यू प्रेफर? तुला काय आवडते? आय प्रेफर टी इन द इव्हनिंग. मला संध्याकाळी चहा आवडतो. व्हेन डिड यू फिनिश वर्क? तू काम कधी संपवेल? आय फिनिश वर्क ॲट 5. मी 5 वाजता काम संपवेल. व्हेन डिड यू फिनिश वर्क? तू काम कधी संपवेल? आय फिनिश वर्क ॲट 5. मी 5 वाजता काम संपवेल. आजचा व्हिडिओ आपल्याला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथे आपल्याला मिळतील डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस, स्पोकन इंग्लिश टिप्स आणि कॉन्फिडन्स वाढवणारी लेसन्स. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा, बोलत राहा